नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी फक्त पहिल्यांदा मला आवडत होती आणि आता त्याचबरोबर परीच्या बाबांना सुद्धा ती भाजी आवडते। तर मी काही दिवस इथं नव्हते तर ते सकाळचं टिफिन बनवून न्यायचे, तर त्यांनी टिफिनसाठी बनवली होती ती भाजी। त्यांना खूप जास्त आवडली होती म्हणून त्यांनी मला सुद्धा करायला सांगितली होती। तर म्हटलं चला माझ्या पद्धतीने मी कशी बनवते कांदा टोमॅटोची छान अशी भाजी बघूया। तर इथे मी लसूण घेतलाय बारीक चिरून, त्यानंतर 2 मोठे टोमॅटो छान असे बारीक चिरून घेतले, त्याचबरोबर कांदा, कढीपत्ता आणि छान अशी जिरं मोहरीची फोडणी टाकले। तर चला बघूया मी कशी बनवते भाजी। तर इथे मी कढई गरम करायला ठेवले, 2 पळी तेल ओतून घेतले। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरीची फोडणी टाकली आणि त्याचबरोबर वरून लसूण टाकली, कढीपत्ता टाकला, छान असं मिक्स करून घेतला। त्यानंतर पहिल्यांदा कांदा छान असा परतून घ्यायचा, पण कांदा छान भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं। मीठ टाकल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि त्यानंतर झाकण ठेवून वाफेवरती भाजी शिजवायला ठेवली। तर ह्याच्यामध्ये काय पाणी ॲड करायचं नसतं, तर त्याच्यामुळे वाफेवरच ही भाजी शिजवावी लागते। तर इथे मी थोडीफार भाजी शिजल्यानंतर थोडीशी हळद आणि 2 चमचे तिखट टाकून घेतलं, छोटे चमचे, आणि त्यानंतर गरम मसाला टाकला आणि तो पण छान असा मिक्स करून घेतला। भाजी पूर्ण एकत्र मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा वाफेवरती शिजवून घेतली। त्यानंतर आवडीनुसार त्यात कोथिंबीर टाकली। भाजी छान अशी तयार झाली। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।